जालन्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन। शहरातील आयसीटी कॉलेजमध्ये बागडेंनी सांगितले राजस्थानमधील किस्से। आज दिनांक 3 शनिवार रोजी जालना शहरातील जेईएस महाविद्यालयामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शैक्षणिक कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचे उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी तसेच या धोरणाची संकल्पना शिक्षकांना समजावी आणि त्यांची अंमलबजावणी करता यावी यासाठी जालना शहरातील जेईएस महाविद्यालयामध्ये 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या 2 दिवसीय कार्यशाळेचे आज राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडले। या कार्यशाळेतून केंद्र सरकारने ठरवलेली शिक्षा नीती आपल्याला अवगत होईल असं प्रतिपादन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना केलं। नवीन शिक्षण नीतीमुळे भविष्यात निश्चित बदल दिसेल असंही राज्यपाल बागडे यांनी सांगितलं। दरम्यान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेतल्या। जालना शहरातील आयसीटी कॉलेजमध्ये हरिभाऊ बागडे यांचे स्वागत करण्यात आलं। यावेळी बागडे यांनी मार्गदर्शन केलं असून राजस्थान ही शूरवीरांची भूमी तर आहेच, मात्र गोपालनाची सुद्धा भूमी आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात असं कोणतंच शहर नाही की त्या ठिकाणी राजस्थानी माणूस दिसत नाही। बिकानेरची मिठाई प्रत्येक शहरात दिसते, असे वेगवेगळे किस्से बागडे यांनी उपस्थितांना सांगत मार्गदर्शन केले। केंद्र सरकारने 2020 ला नवी शिक्षा नीती जाहीर केली। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रांतातून जिल्ह्यातून शिक्षकाला मार्गदर्शन करणं आणि शिक्षकाच्या वतीने ती बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण याला जे आपलं ऐतिहासिक शिक्षण पण आहे, मागचं वैदिक काळापासूनही आपलं काही शिक्षण आहे। अगदी आपल्याकडे जगामध्ये 6 युनिव्हर्सिटीज होत्या, त्याच्यापैकी 2 भारतात होत्या, त्या नालंदा होत्या, तक्षशिला होत्या। तर अशा याच्यातून जे आपलं शिक्षण पारंपरिक होतं त्याचाही ज्ञान नव्या पिढीला व्हावं आणि विद्यार्थ्यांनी एक चांगली आपली बौद्धिक क्षमता वाढावी। या बौद्धिक क्षमता वाढीचं हे शिक्षण आहे आणि बौद्धिक क्षमता वाढली की आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून हे नवीन शिक्षा धोरण राबवण्यासाठीचा आज हा कार्यक्रम जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता। मला याच्यात बोलवलं होतं म्हणून या ठिकाणी आलो होतो। नवीन शिक्षा नीती ही आता आपल्या देशाला, विकसित देशाला अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद।